गत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर पुणे महामार्गावरील बाळेलगतच्या आदिला नदीला पूर आलाय। परिणामी वसंत विहार येथील महावितरणचं सबस्टेशन पुराच्या विळख्यात सापडलं आहे। त्यामुळे बाळे परिसराचा वीज पुरवठा सकाळी 11 वाजता खंडित करण्यात आलाय। दुसरीकडे पुराचं पाणी शिरण्याची शक्यता गृहीत धरून खबरदारीचा उपाय म्हणून अवंती नगर ते वसंत विहारला जोडणारा रस्ता बंद करण्यात आलाय। सध्या सोलापूर शहर व ग्रामीण भागात पावसाचा मोठा जोर आहे। या पावसामुळे बाळे येथील आदिला नदी भरून वाहत आहे। त्यामुळे या नदीला पूर आला आहे। या पुराचं पाणी वाहत आसपासच्या भागात शिरत आहे। या पुराच्या पाण्याचा वसंत विहार येथील तसेच देगाव येथील महावितरणच्या सबस्टेशनला विळखा पडला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बाळे परिसराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। रविवारी दुपारच्या सुमारास शहरातील वसंत विहार सबस्टेशन परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। पाणी पातळी आणखी वाढल्यास पुराचं पाणी वसंत विहार भागात शिरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून अवंती नगर ते वसंत विहारला जोडणारा पूल बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आलाय। या दरम्यान महापालिकेसह विविध प्रशासकीय यंत्रणा या परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या। सर, मी पवन पाटील इथला स्थानिक रहिवासी आहे या भागातला। तर या ठिकाणी महापालिकेचे गलथान काम कारभारामुळे या पूलचं काम फार बारक्याप्रमाणे करण्यात, त्यामुळे लोकांना त्रास होतोय। आणि सर या ठिकाणी बघता सर्व का या ठिकाणी जरा फिरवा, या ठिकाणी या दवाखान्याच्या अतिक्रमणामुळे काही लोकांना त्रास होतो। या दवाखाना अतिक्रमण केले साहेब या ठिकाणी, यामुळं महापालिकेच्या गलथान कारभारामुळे त्या स्नातक गलथानमुळे लोकांना त्रास होतो। आणि पूल फार बारक्याप्रमाणे बांधलेलं असेल। आमची म्हणणं